Hello students, welcome to session 11 of complex number. In last session, we saw the exercise 1.3 and solved example. Now we see the next example. Express the following complex number in the form of x plus iy. An example is square root 3 times cos pi upon 6 plus I sin pi upon 6, which is polar form of complex number a plus bi. ओके बघा आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं आहे, एक्सप्रेस दी फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स नंबरला काय करायचं तुम्हाला, एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जनरल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अँड दिस इज पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वी हॅव गिवन अँड वी हॅव टू फाइंड in the form of x plus iy. For this, we use x is equal to a cos theta and y is equal, x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. We use these two equations to find the form of x plus iy. आणि पोलर फॉर्म आपल्याला माहिती आहे, z is equal to पोलर फॉर्म काय लिहितो आपण, r टाइम cos theta प्लस i टाइम sin theta. हा पोलर फॉर्म दिला आपल्याला, बरोबर. कंपेअर करायचं आहे. कंपेअर केल्यानंतर आर आणि थिटाच्या व्हॅल्यू लिहायच्या, त्या इथे पुटअप करायच्या आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आणि त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू या फॉर्ममध्ये पुटअप करून कॉम्प्लेक्स नंबरचा जनरल फॉर्म लिहायचा आहे, एक्स प्लस आय वाय. क्लिअर. मग आता सोल्युशनमध्ये जे गिव्हन एक्झाम्पल दिलं आहे, सो पहिल्यांदा आपण काय करणार आहे, सोल्युशनमध्ये त्याला कम्पेअर करणार आहे इट विथ झेड इज इक्वल टू आर टाइम कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. कम्पेअर करून आर आणि थिटाच्या व्हॅल्यू लिहूया. लिहिल्यानंतर या इक्वेशनचा यूज करून एक्स आणि वाय डायरेक्टली फाइंड आउट करू. सो सोल्युशन. सो काय म्हणतो इथे मी, कम्पेअर इट विथ झेड इज इक्वल टू आर cos theta प्लस आय टाइम साइन थिटा. यासोबत कम्पेअर करतो आणि आर आणि थिटाची व्हॅल्यू लिहितो. सो आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3 अँड थिटा इज इक्वल टू पाय अपॉन 6. सी कम्पेअर करून आपण आर आणि थिटाची व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. आता लिहिल्यानंतर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड यूज करून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो फर्स्ट व्हॅल्यू वी नो x is equal to r cos theta. इथे इक्वेशन दिलेलं आहे, x is equal to r cos theta. इथे काय करा, r आणि थिटाची व्हॅल्यू पुटअप करा. r ची व्हॅल्यू किती आहे, स्क्वेअर रूट 3 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आपल्याला. इथे थिटाची व्हॅल्यू पाय अपॉन 6 पुटअप केली, काय भेटलंय, कॉस पाय अपॉन 6. आणि वी नो दी व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर कॉस पाय अपॉन 6च्या व्हॅल्यू इथे आपण पुटअप करूया. कॉस पाय अपॉन 6 म्हणजे किती, कॉस 30. आणि कॉस 30ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती आहे रूट 3 अपॉन 2. तिथे पुटअप करतो मग मी. सो काय भेटणार आहे, रूट 3 इंटू रूट 3 अपॉन 2. क्लिअर. रूट 3 इंटू रूट 3 मीन्स 3. म्हणजे आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू भेटली, काय भेटली आहे, 3 अपॉन 2. आलंय. आता नेक्स्ट इक्वेशन यूज करूया आपण, कोणतं आहे, वी नो y is equal to r sin theta. हे इक्वेशन यूज करूया आणि व्हॅल्यू इथे पुटअप करू. r ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट 3 पुटअप करतो. स्क्वेअर रूट 3 इंटू थिटाची व्हॅल्यू पुटअप करतो, काय भेटलाय, साइन पाय अपॉन 6. साइन 30 आणि साइन 30ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 आहे. सो रूट 3 इंटू 1 अपॉन 2 दॅट मीन्स रूट 3 अपॉन 2. ही झाली तुम्हाला वायची व्हॅल्यू. तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. कुठे पुटअप करा, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय मध्ये. आणि जनरल फॉर्म लिहा कॉम्प्लेक्स नंबरचा. सो झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. एक्सची व्हॅल्यू पुटअप करतो मी पहिल्यांदा. सो एक्स इज इक्वल टू 3 अपॉन 2 प्लस आय टाइम वायची व्हॅल्यू पुटअप करतो, स्क्वेअर रूट 3 अपॉन 2, विच इज युअर गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय. हे इज द सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज square root 2 time cos 7 pi upon 4 plus I sin 7 pi upon 4. And we convert it into x plus iy. So for this we use trigonometric formula. We write here. So first formula, sin 2 pi minus theta. And second one, cos
2 pi minus theta in your trigonometric function. So cos 2 pi minus theta is minus sin theta and cos 2 pi minus theta is cos theta. We use these two formulae to simplify this into x plus iy. Clear? बघा आपल्याला इक्वेशन दिलाय √2 टाइम cos 7 pi upon 4 plus I sin 7 pi upon 4 पोलर फॉर्म दिलाय आणि आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा जनरल फॉर्म लिहायचा आहे x plus iy मध्ये. सो कम्पेअर करून काय करतोय पहिल्यांदा r आणि थीटाची व्हॅल्यू लिहितो. सो हियर r is equal to square root 2 and theta is equal to 7 pi upon 4. आणि ते फॉर्म्युले माहिती आहे जे दिलेले x is equal to r cos theta. x is equal to r cos theta. इथे व्हॅल्यू पुटअप करतो. सो स्क्वेअर रूट 2 r ची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू 7 pi upon 4. cos 7 pi upon 4. बरोबर आहे. हा फॉर्म इथे यूज करायचा आपल्याला आणि तो यूज करण्यासाठी काय करतो मी इथे हा थीटा दिलाय तो डायरेक्टली इथे पुटअप करतो. बघा पुटअप केल्यानंतर काय भेटणार आहे साइन 2 पाय मायनस 7 पाय अपॉन 4. 2 पाय ॲज इट इज थीटाची व्हॅल्यू पुटअप केली आपण. सॉरी साईनसाठी फाइंड आउट करायचं आहे मी कॉससाठी करतोय. बघा हा फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करायचा आहे. कॉस 2 पाय मायनस थीटा. थीटाची व्हॅल्यू 7 पाय अपॉन 4 दिली आहे ती इथे पुटअप करा. सो काय भेटणार आहे कॉस 2 पाय मायनस 7 पाय अपॉन 4. क्लिअर. थीटाची व्हॅल्यू किती होती 7 पाय अपॉन 4 इथे पुटअप केली कॉस 2 पाय मायनस थीटा. 2 पाय मायनस 7 पाय अपॉन 4 सॉल्व करूया. डिनॉमिनेटर सेम नाही आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 2 8 पाय. 8 पाय मायनस 7 पाय किती भेटतो आपल्याला पाय ओनली. सो वी गेट cos पाय अपॉन 4. बघा इक्वल टू काय होता प्लस कॉस थीटा होता भेटला प्लस कॉस पाय अपॉन 4. क्लिअर. इथे पुटअप केला आपण फक्त आणि सिम्प्लिफाय करून कॉस पाय अपॉन 4 लिहिला आणि कॉस पाय अपॉन 4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√2. तिथे आपण पुटअप करूया. सो मी डायरेक्टली इथे व्हॅल्यू लिहितो कॉस 7 पाय अपॉन 4 ची ती किती आहे कॉस पाय अपॉन 4. सो स्क्वेअर रूट 2 इंटू कॉस पाय अपॉन 4 आणि कॉस पाय अपॉन 4 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट 2 इंटू 1/√2. cos pi upon 4 square root 1 upon square root 2. Square root 2 get cancelled. So we get the value of x and the value of x is 1. Clear? Now we find the value of y and which is by using the formula r sin theta. So y is equal to r sin theta. Putting the value of r and sin theta, the value of r is square root 2 into sin 7 pi upon 4. Okay, clear? Now we find the sin 7 pi upon 4. बघा आपल्याला इथे sin 2 pi मायनस थीटाचा फॉर्म्युला दिलाय पुटअप करा. सो sin 2 pi मायनस थीटाची व्हॅल्यू किती आहे 7 pi upon 4. क्लिअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किती भेटतो आपल्याला 8 पाय मायनस पाय म्हणजे किती साइन पाय अपॉन 4. पण ही व्हॅल्यू येताना याला कोणतं साइन आहे मायनसचं साइन आहे म्हणजे साइन 2 पाय मायनस 7 अपॉन पाय अपॉन 4 याची व्हॅल्यू काय येते मायनस साइन पाय अपॉन 4. पुटअप करा इथे. सो वी गेट स्क्वेअर रूट 2 इंटू साइन पाय अपॉन 4. साइन पाय अपॉन 4 ची व्हॅल्यू 1/√2. So we get square root 2 into 1 upon square root 2. Square root 2 get cancelled. And what we get? Minus 1. See? We get minus sin pi upon 4. And sin pi upon 4 value is 1/√2. Root 2 cancel. We get y. So, value of y is minus 1. So, given complex number is z is equal to, कोणता फॉर्म आहे x plus iy. x ची व्हॅल्यू 1 मायनस y ची व्हॅल्यू i. तुमचा कॉम्प्लेक्स नंबर काय भेटलाय 1 मायनस i. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल e raised to pi upon 3 times i and we know this is the exponential form and exponential form is r times e raised to I theta which is in the form exponential function.
क्लिअर? काय करायचं पहिल्यांदा मग? जो दिलेला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे कम्पेअर करायचा आहे. कम्पेअर करून आर आणि थीटाच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. आर आणि थीटाच्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर सेम वेने एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, वाय इक्वल टू आर साइन थीटा, आणि डायरेक्टली पुटअप करायच्या एक्स प्लस आय वाय इथे. आणि तुमचा कोणता फॉर्म लिहायचा आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा जनरल फॉर्म एक्स प्लस आय वाय यामध्ये लिहायचा आहे. क्लिअर आहे? आता जो गिव्हन दिला आहे त्याला मी कम्पेअर करतो आर टाइम ई रेस टू आय थीटामध्ये. कम्पेअर केल्यानंतर आर आणि थीटाच्या व्हॅल्यू लिहितो इथे मी. सो कम्पेअर इट विथ, सो हिअर आर इज इक्वल टू 1 अँड थीटा इज इक्वल टू पाय अपॉन 3. कम्पेअर करून आर आणि थीटाच्या व्हॅल्यू लिहिले आहेत आपण इथे, बरोबर? आता मी लिहिल्यानंतर एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा हे इक्वेशन यूज करतो. आरची व्हॅल्यू पुटअप करतो 1, कॉस थीटाची व्हॅल्यू पुटअप करतो पाय अपॉन 3. कॉस पाय अपॉन 3 मीन्स कॉस 60, आणि कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. पुटअप केली, काय भेटली इथे आपल्याला? 1 इंटू 1/2, दॅट मीन्स 1/2. बघा, कॉस पाय अपॉन 3ची व्हॅल्यू 1/2, मल्टिप्लिकेशन आलं 1/2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्या इथे? 1/2 आली आहे. आता वाय फाइंड आउट करूया आपण. आणि वायचं इक्वेशन काय दिलं इथे आपल्याला? आर साइन थीटा हे इक्वेशन दिलंय. क्लिअर? पुटअप करा आरची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू. सो 1 इंटू साइन पाय अपॉन 3. पाय अपॉन 3 मीन्स 60 डिग्री, साइन 60 √3/2. सो 1 इंटू √3/2 आणि मल्टिप्लिकेशन किती आलंय? √3/2 आल्या व्हॅल्यू. आणि वी नो दी फॉर्म झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पुटअप करा. एक्सची व्हॅल्यू 1/2 प्लस आय टाइम वायची व्हॅल्यू √3/2, and which is given complex number in the form of x plus iy. Clear? We convert exponential form into general form x plus iy. Exponential form z is equal to r time e raised to I theta. Clear? Hence the solution. The next example is e raised to minus 4 pi upon 3 times I, and we have to convert it into the form of x plus iy. So first compare it with exponential form r time e raised to I theta and write the value of r and theta. So first we compare, the value of r is 1 and the theta is minus 4 pi upon 3. So we write it here. Here r is equal to 1 and theta is equal to minus 4 pi upon 3. And first we find the value of x by using x is equal to r cos theta. And now we putting the value of r and theta here. So we get 1 into cos theta minus 4 pi upon 3. Okay, clear? Okay. So next example is e raised to 5 pi upon 6 times I. So first compare it with the exponential form r time e raised to I theta. Write the value of r and theta. So here r is equal to 1 and theta is equal to 5 pi upon 6. Now we find the value of x, which is x is equal to r cos theta. Putting the value r 1 and cos 5 pi upon 6. Okay. We write 5 pi as cos 6 pi minus pi upon 6. 6 pi minus pi means 5 pi. We separate the denominator. So we separate the denominator. We get 6 pi upon pi minus pi upon 6. Clear? Sorry, 6 pi upon 6. Both denominator are cancelled. What is remaining here? Pi. So we get cos pi minus pi upon 6. We get the formula of trigonometric function cos pi minus theta, and which is minus cos theta. We use and write the value minus cos pi upon 6. We clear? And cos pi upon 6 means cos 30, and the value of cos 30 is √3/2. We get minus √3/2, and which is the value of x. Clear? काय केलंय समजलंय?
बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला आहे e⁵ कंपेअर करून r आणि थिटाचे व्हॅल्यू लिहिल्यात. एक्सची व्हॅल्यू काढायची होती, फॉर्म्युला यूज केला x = r cos θ. यूज केल्यानंतर व्हॅल्यू पुटअप केल्या काय भेटलं इथे आपल्याला cos 5π/6 आणि हा 1 × cos 5π ला काय केलं मी 6π - π मध्ये लिहिलाय. दोघांचे डिनॉमिनेटर काय केले मी सेपरेट केले. सेपरेट केल्यानंतर बघा 6π/π - π/6 6 कॅन्सल झाला काय उरलं फक्त पाय - π/6. इथे कोणता फॉर्म्युला यूज केला मी cos π - θचा फॉर्म्युला यूज केला. सेकंड क्वाड्रंट π - θ म्हणजे आता तुम्हाला जस्ट सांगितलं मी. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस फंक्शन काय असतं निगेटिव्ह आहे. सो cos π - θ = -cos θ. बघा -cos θ म्हणजे -cos π/6 भेटलाय आणि cos π/6 ची व्हॅल्यू √3/2 ही मायनस साईन ॲज इट इज ही भेटली तुम्हाला x ची व्हॅल्यू. आता आपण y ची व्हॅल्यू काढूया. सो फॉर्म्युला माहिती आहे y = r sin θ. इथे व्हॅल्यू पुटअप करूया. r ची व्हॅल्यू 1, θची व्हॅल्यू sin 5π/6. सिमिलर वेने हेच लिहूया आपण 6π - π/6 काय भेटणार इथे आपल्याला cos π - π/6 भेटला होता म्हणजे इथे काय भेटणार आहे sin π - π/6 भेटणार आहे. आणि हा फॉर्म्युला फक्त साइन साठी लिहायचा आहे sin π - θ. सेकंड क्वाड्रंट साइन फंक्शन काय असतं पॉझिटिव्ह म्हणजे काय भेटलं आपल्याला हा प्लस sin θ. सो cos π - π/6 प्लस sin θ. सो y = sin π/6. sin π/6 30 व्हॅल्यू किती आहे 1/2. ही झाली तुमची y ची व्हॅल्यू y = 1/2. क्लिअर. आता काय आपल्याला जनरल फॉर्म लिहायचा आहे z = x + iy. व्हॅल्यू पुटअप करा. x ची व्हॅल्यू किती आहे -√3/2 प्लस i टाइम 1/2. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर which is in the form of x + iy. Hence the solution. Next example. The next example is find the modulus and argument of the complex number 1 + 2i/1 - 3i. Clear? First of all, we convert it into form of a + bi. And after converting, we get the value of a and b. And after that, we find modulus and argument. Modulus in square root a² + b square. And argument tan inverse b/a. ओके क्लिअर. काय करूया पहिल्यांदा आपण गिवन कॉम्प्लेक्स नंबर लिहूया आणि त्याला डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड करूया. मल्टिप्लाय अँड डिवाइड केल्यानंतर त्याला a + bi च्या फॉर्ममध्ये आणू आणि आफ्टर दॅट वी फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. सो सोल्युशन वी राईट द गिवन व्हॅल्यू 1 + 2i/1 - 3i. याला काय करायचं आहे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं आहे म्हणजे 1 + 3i/1 + 3i. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड केलाय. सो मल्टिप्लाय करूया. या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करतो 1 × 1 1 1 + 3i 3i 2i + i 2i 2i + 3i 6i². i² व्हॅल्यू इज मायनस. सो -6 अपॉन a - b a + b. दॅट मीन्स a² - b². Okay, 1 - 6 -5 3i + 2i 5i 1 minus 3i². 3² is 9. I² is -1 minus 9 into -1 plus 9. So we get -5 plus 5i upon 10. We separate the denominator. We get -5/10 plus 5/10i. We reduce the rational function, rational number. We get -1/2 plus 1/2 times I. Clear? We get the value. So compare here A and B's value. We get the value of A is -1/2 and the value of B is 1/2. First we find the modulus. The modulus of Z is in square root a² plus b² minus means -1/2 square plus 1/2 square. -1/2 1/4 plus 1/2 square 1/4. Denominator same. We write the addition of numerator.
1 plus 1, 2 upon 4. So, in square root 2 upon 4. 2 upon 4 means in square root 1 upon 2. We get the modulus z equal to 1 upon square root 2. Now we find the argument, and we know the argument of z is equal to tan inverse b upon a. Value of b 1 upon 2, and value of a minus 1 upon 2. Get cancel. What is remaining? Tan inverse minus 1. Minus 1. We simplified it. So we know, we simplified it here. We know tan pi upon 4 equal to 1. We multiply both sides by minus. We get minus tan pi upon 4 equal to minus 1. Okay? Now, we using the formula tan pi minus theta, and tan pi minus theta is equal to minus tan theta. See, minus tan theta. We write tan pi minus theta. So, we get tan pi minus pi upon 4. And tan pi minus pi upon 4 is so tan 3 pi upon 4. So value of minus 1 is tan 3 pi upon 4. We put it here. So we get tan inverse tan 3 pi upon 4. Tan get cancelled. What is remaining? Only 3 pi upon 4, which is your argument of z. Hence the solution.